आपण पाहताय क्राईममुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे शहरातील आंबेगाव परिसरात तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपींना अवघ्या काही तासांत नांदेड येथून जेरबंद करण्यात आंबेगाव पोलिसांना यश आले आहे. प्रेमसंबंधाच्या रागातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून आंबेगाव पोलिसांच्या तत्पर व कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6:45 सुमारास फिर्यादी रऊफ उस्मान शेख हा त्याचे नातेवाईक जावेद खादमिया पठाण वय 34 वर्षे यांच्यासोबत गुरुवृत्त वॉशिंग सेंटर गायमुख चौक आंबेगाव पुणे येथे काम करीत होता. यावेळी जावेद पठाण याच्या मैत्रिणीचा लहान भाऊ संदीप रंगराव बुरके वय 25 वर्षे आणि त्याचा एक मित्र गुरुवृत्त वॉशिंग सेंटरवर आले. जावेद पठाण व आरोपीची बहीण यांच्यातील प्रेम संबंधांचा राग मनात धरून दोघांनी जावेद याच्याशी हुज्जत घातली. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. संदीप बुरके आणि त्याच्या मित्राने मिळून लोखंडी हत्याराने जावेद पठाण याच्या डोक्यावर व हातावर जोरदार वार केले. या हल्ल्यात जावेद गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जावेद पठाण याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रऊफ उस्मान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 365/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103-135 तसेच आर्म ॲक्ट कलम 425 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37-1 सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृत व आरोपी हे मूळचे भोकर नांदेड येथील शेजारी असल्याचे उघड झाले. खून केल्यानंतर आरोपी त्यांच्या मूळगावी नांदेड येथे पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश जमदाडे व हरीश गायकवाड यांचे पथक तात्काळ नांदेड येथे रवाना करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील भोकर व नांदेड शहर परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने सखोल शोध घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे संदीप रंगराव बुरके वय 25 वर्षे आणि ओमप्रसाद उर्फ दत्ता गणेश किरकन वय 20 वर्षे दोघेही राहणार चिखलवाडी, प्रफुल्लनगर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड अशी सांगितली. त्यानंतर दोघांना आंबेगाव पोलीस स्टेशन येथे आणून कसोशीने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले हे करीत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पा पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरीश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली.